हाय फ्रेंड्स, एवन किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग फ्राय रेसिपी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठे असे वांगे घेतले आहे, एक पळी रवा, एक लिंबू असा कट करून घेतला आहे, एक चमचा चाट मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर, मीठ चवीपुरते व फ्राय करण्यासाठी थोडेसे तेल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी असे वांग्याचे काप करून घेतले आहेत, ते मी पाण्यामध्ये ठेवले आहेत कारण हे काप काळे पडतात। आता इथे मी हे काप एका प्लेटमध्ये घेऊन त्याला असं लिंबू लावून दोन्ही बाजूने असं लिंबू लावून घ्यायचं। लिंबू लावून झाला की यावर थोडासा चाट मसाला, मीठ थोडेच वापरायचे कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असते। लाल मिरची पावडर, हे दोन्ही बाजूला असे लावून घ्यायचे। आणखी हवा तर थोडा आपण लिंबू ह्याच्यावर पिळू शकतो। हे असे सर्व लावून झाले की इथे आता रवा घेऊन यामध्ये अगदी थोडेसे मीठ व लाल मिरची पावडर हे मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला हवं तसं तुम्ही तिखटाचं प्रमाण घेऊ शकता। हे असे मिक्स करून घेतले की हे आपण मसाला लावलेले वांगे यामध्ये असे बुडवून असे लावून घ्यायचे वांग्याला। हे खूप छान लागतात वांगी। इथे आता आपला रवा लावून झाला आहे। आता आपण ही फ्राय करून घेणार आहे। एकदम बारीक गॅसवर दोन्ही बाजूनी आपण फ्राय करून घ्यायचे। दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे। दोनच मिनिटे झाली आहेत। इथे आपली मस्त अशी वांगी फ्राय तयार झाली आहेत। वाटली तुम्हाला माझी रेसिपी? माझ्या अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास कमेंट करा, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये।